नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या आत जो एक भावनिक दबाव साठत जातो ना, त्याला बाहेर काढण्याचे मार्ग कसे शोधायचे याबद्दल. तुम्ही कधी पाण्यात शांतपणे पोहणारं बदक पाहिलंय? वरून बघितलं तर किती शांत, किती स्थिर वाटतं, नाही का? पण त्या पाण्याच्या खाली त्याचे पाय किती वेगाने चाललेले असतात. ती धडपड फक्त त्यालाच माहीत असते. आणि खरं सांगायचं तर हे रूपक आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडतं. मग एक प्रश्न साहजिकच उभा राहतो की आपण ही आतली धडपड का लपवत असू? म्हणजे बाहेरून एकदम शांत, एकदम खंबीर दिसण्याचा आपला प्रयत्न असतो, पण आत जे वादळ सुरू आहे ते आपण का दाखवत नाही? आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त आपल्यासारख्या सामान्य माणसांची नाहीये. विचार करा, भय्यूजी महाराजांसारखे मोठे आध्यात्मिक गुरु, सुशांत सिंग राजपूत सारखे यशस्वी कलाकार, शीतल आमटे कर्जगी ज्या स्वतः मानसिक आरोग्यासाठी काम करायच्या, किंवा अगदी डॉक्टर ज्योत्स्ना मेश्राम यांच्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्ती आणि साने गुरुजींसारखे महान लेखकसुद्धा. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की वरवर दिसणारी शांतता आणि आतलं वादळ यात खूप मोठा अंतर असू शकतं. जो माणूस बाहेरून खंबीर दिसतोय तो आतूनही तितकाच असेल असं अजिबात नाही. तर मग ह्या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय आहे? ही समस्या आहे त्या भावनिक दबावाची, ज्याला बाहेर पडायला जागाच मिळत नाही. बरं, आपण भावनिक आउटलेट म्हणतोय, पण त्याचा अर्थ नक्की काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो काही ताण, निराशा, राग आपल्या मनात साचून राहतो ना, त्याला बाहेर काढण्याचा एक हेल्दी, एक सुरक्षित मार्ग. याची कल्पना तुम्ही एका धरणासारखी करू शकता. समजा लाखो गॅलन पाणी साठवण्यासाठी एक मोठं धरण बांधलंय, पण त्यातून पाणी बाहेर जायला काहीच मार्ग ठेवलेला नाहीये. मग काय होईल? साहजिकच एक दिवस ते धरण फुटणारच. आपल्या भावनांचेही अगदी तसंच होतं. मला आठवतंय, भय्यूजी महाराजांच्या एका जवळच्या मित्राने अगदी हेच म्हटलं होतं की ते आध्यात्मिक गुरु नक्कीच होते, पण त्याआधी ते एक माणूस होते आणि आपला ताण बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाच मार्ग नव्हता. बघा, या एका वाक्यातून सगळं स्पष्ट होतं. भावनिक आउटलेटची गरज ही प्रत्येकाला असते, मग ती व्यक्ती कोणीही असो. पण योग्य मार्ग शोधण्याआधी हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की लोक सहसा कोणत्या दोन चुकीच्या वाटा निवडतात. यातला पहिला चुकीचा मार्ग म्हणजे आपला सगळा राग, सगळी भडास इतरांवर काढणं. हे कसे माहितीये? जसं उसाच्या रसाच्या मशीनमध्ये दगड टाकावा. नुकसान आधी कोणाचं होणार? मशीनचंच. आणि दुसरा मार्ग, जो तितकाच धोकादायक आहे, तो म्हणजे भावनांना आतल्यात दाबून टाकणं. पण लक्षात ठेवा, दाबलेल्या भावना म्हणजे एक ज्वालामुखी आहे, जो कधी ना कधी फुटणारच, आणि तेव्हा नुकसान जास्त मोठं असेल. चला, आता त्या चुकीच्या वाटा सोडून योग्य मार्गाकडे वळूया. एक असा आराखडा पाहूया जो आपल्याला खरं भावनिक स्वातंत्र्य देऊ शकतो. ह्यात भावनांना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी 5 अगदी सोपे टप्पे आहेत. तर हे आहेत भावनिक स्वातंत्र्याचे 5 टप्पे. पहिला, आपल्या एखाद्या हितचिंतकाचा सल्ला घ्या. दुसरा, आपल्या भावनांना तर्काच्या आधारावर सामोरे जा. तिसरा, कोणताही निर्णय न देता फक्त आपल्या भावनांचे साक्षी व्हा. चौथा, घडलेल्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, सकारात्मक शब्द वापरा. आणि पाचवा, त्या घटनेची आपल्या आयुष्यातली खरी किंमत किती आहे हे ठरवा. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, जो खूप सोपा आहे पण तितकाच प्रभावी. आपल्या मनातलं ओझं एखाद्या विश्वासू मित्राला, नातेवाईकाला किंवा समुपदेशकाला सांगून तर बघा. असं म्हणतात ना, बोलल्याने दुःख हलकं होतं, तसंच काहीसं. मनावरचा अर्धा भार तर तिथेच उतरतो. आणि इथेच दुसरा आणि तिसरा टप्पा मदतीला येतो. दुसरा टप्पा काय आहे? तर भावनांना तर्काने सामोरं जाणं, म्हणजे स्वतःला विचारणं की मला नक्की त्रास कशाचा होतोय, त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करणं. आणि तिसरा टप्पा आहे साक्षीभाव, म्हणजे आपल्या भावनांना चांगलं किंवा वाईट असं कुठलंच लेबल न लावता फक्त त्या येतात आणि जातात हे पाहणं. हा एक आतला सराव आहे. आणि ह्याच सरावाला जोडून येतो आपला चौथा टप्पा, शब्दांची ताकद. खरंय, कोणतीही घटना स्वतःहून समस्या नसते. ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपण तिला तसं नाव देतो. उदाहरणार्थ बघा, समस्या या शब्दाऐवजी आपण त्याला आव्हान असं नाही का म्हणू शकत? अपयश आलं असं म्हणण्यापेक्षा एक नवीन धडा शिकायला मिळाला असं म्हणू शकतो. आणि अडथळा मांडण्याऐवजी त्याला पुढची पायरी म्हणून बघितलं तर आपला अख्खा दृष्टिकोनच बदलून जातो. परिस्थितीला सामोरं जायची एक वेगळीच ऊर्जा मिळते.
आणि आता येऊया शेवटच्या 5व्या टप्प्याकडे, घटनेची खरी किंमत ठरवणं. साधं उदाहरण घ्या. आपण बाजारात गेलो तर 1 रुपयाच्या माचीससाठी कधी 10 रुपये देतो का? नाही ना. मग आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींसाठी एवढी मोठी भावनिक किंमत का मोजायची? प्रत्येक गोष्टीला तिच्या लायकीपेक्षा जास्त महत्त्व देणं आपण टाळलंच पाहिजे. तर या 5 टप्प्यांना एकत्र करून आपण स्वतःसाठी एक सर्वोत्तम भावनिक आउटलेट कसं तयार करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे ते टिकवून कसं ठेवू शकतो हे आता पाहूया. आणि हे आउटलेट्स काही खूप दूर नसतात, ते आपल्या अगदी जवळच असतात. आपलं कुटुंब, आपले जीवाभावाचे मित्र, स्वतःला व्यक्त करण्याची संधी, मग ती मनमोकळं बोलून असो, खळखळून हसून असो किंवा अगदी मनोसोक्त रडून का असेना. ध्यान आणि योगासारख्या गोष्टी तर आहेतच मदतीला, पण ह्या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर मदतीसाठी इतरांचा आधार घ्यायला कधीच लाजू नये. त्यात काहीही कमीपणा नाही. कारण ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे माहितीये? फक्त 3 मूलभूत मानवी गरजा. कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं, कोणीतरी आपल्याला पाहावं आणि कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं. बस, हाच एका निरोगी, हेल्दी आउटलेटचा खरा पाया आहे. आणि म्हणूनच हे सगळं एका वाक्यात मांडायचं झालं तर इतकंच म्हणेन की आपली जवळची माणसं आपल्याला सोडून गेल्यावर त्यांच्या फोटोसमोर मिस यू म्हणण्यापेक्षा ती आज आपल्यासोबत असताना त्यांना मनापासून आय एम विथ यू म्हणा. कारण एकमेकांशी जोडलेले राहण्यातच खरी ताकद आहे आणि खरा आधार आहे.